श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी महाराजाय नमः. ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा. जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा. तुझे जे चिंतन करती तया विघ्नेन बाधती. सकळाभिष्टे साधती अवलंबेसी सकल मंगल कार्यासी. प्रथम वंदितो तुम्हासी चतुर्दश विद्यांसी. स्वामी तुची लंबोदरा हरी ब्रह्मादिक गणपती. कार्यारंभी वंदिती सकळाभिष्टे साधती. तुझेनी प्रसादे समस्त गणांचा नायक. तुची विघ्नांचा अंतक. तू ते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे. माझे मनीची वासना तुवा पुरवावी गजानना. साष्टांग न करीतो नमना. विद्या देई मज आता. नेनता होतो मतिहीन म्हणून धरिले तुझे चरण. 14 विद्यांचे निधान. शरणागत वरप्रदा माझे अंतकरणीचे व्हावे. गुरुचरित्र कथन करावे. पूर्वदृष्टीने पाहावे. ग्रंथसिद्धी पाववी दातारा. आता बंधू ब्रह्मकुमारी. ती जिचे नाम वागेश्वरी. पुस्तक वीणा जिचे करी. हंसवाहिनी असे देखा. विद्या वेदशास्त्रांसी अधिकार जाणा शारदेसी. तिये वंदिता विश्वासी. ज्ञान होय अवधारा. म्हणून नमितो तुझे चरणी. प्रसन्न व्हावे मज स्वामिनी. राहुनिया माझी वाणी. ग्रंथी रिगो करी आता. गुरुचे नामी तुझी स्थिती. म्हणती नृसिंह सरस्वती. या कारणे मजवरी प्रीती. नाम आपुले म्हणून नमिले तुझे चरण. व्हावे स्वामिनी प्रसन्न. द्यावे माते विद्यादान. ग्रंथी रिगो करी आता. आता बंधू स्त्री मूर्तीसी. ब्रह्मा विष्णू शिवांसी. विद्या मागेन मी तयांसी. अनुक्रमे करोन चतुर्मुखे असती जासी. करता जो का सृष्टीसी. वेद झाले ज्याचे मुकेसी. त्याचे चरणी नमन माझे. आता वंदू ऋषिकेशी. जो नायक विश्वासी. लक्ष्मी सहित अहर्निशी. क्षीरसागरी असे जाणा. आता नमो शिवासी. धरली गंगा मस्तकेसी. पंचवक्त्र दशभुषेसी. अर्धांगी असे जगन्माता. वंदू आता कवी कुळासी. पराशरादी व्यासांसी. वाल्मिकादी सकळांसी. नमन माझे परियेसा. नेणे कवित्व असे कैसे. म्हणून तुम्हा विनवितसे. ज्ञान द्यावे जी भरवसे. आपला दास म्हणून न कळे ग्रंथ प्रकार. नेणे शास्त्रांचा विचार. भाषा नये महाराष्ट्र. म्हणून विनवी तुम्हासी. समस्त तुम्ही कृपा करणे. माझी या वचना सहाय्य करणे. शब्द व्युत्पत्ती ही नेणे कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा. ऐसे सकळी का विनवनी. मग ध्याईले पूर्वजमनी. उभय पक्ष जनकपन जननी. महात्म्य पुण्यपुरुषांचे. आप स्तंभ शाकेसी. गौत्र कौंडिन्य महाऋषी. साखरे नाम ख्यातीसी. सायन देवा पासाव. नमिता जनक जननीसी. नंतर नमो श्री गुरुसी. झाली मती प्रकाशी. गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुशी. जन्म झाला परियेसी. सदा ध्याय श्री गुरुसी. एक भावे निरंतर. म्हणून सरस्वती गंगाधर. करी संतांसी नमस्कार. श्रोतया विनयी वारंवार. क्षमा करणे बाळकासी. तावन मात्वर माझी मती. नेने काव्य उत्पत्ती. जैसे श्री गुरु निरोपिती. तेने परी सांगत असे. पूर्वांपारा आमचे वंशी. श्री गुरु प्रसन्न अहर्निशी. निरोप देती माते प्रियसी. चरित्र आपुले विस्तारी. श्री गुरु वाक्य मज कामधेनु. मनी नाही अनुमानू. श्रेय वृद्धी पावविनार. आपण श्री नृसिंह सरस्वती. त्रयमूर्तीचा अवतार झाला. नृसिंह सरस्वती नर. कवन जाणे याचा पार. चरित्र कवना न वर्णवे. चरित्र ऐसे श्री गुरुचे. वर्णावया शक्ती कैची वाचे. आज्ञा असे श्री गुरुची. म्हणून वाचे बोलत असे. ज्यास पुत्र पौत्री चाड. त्यासी हे कथा असे गोड. लक्ष्मी वसे अखंड. तया भुवनी परियेसा. ऐशी कथा जयांचे घरी. वाचिती नित्य मनोहरी. स्त्रिया युक्त निरंतरी. नांदती पुत्र कलत्र युक्त. रोग नाही तया भुवनी. सदा संतुष्ट गुरुकृपे करुणी. निसंदेह सातादिनी. ऐकता बंधन तुटे दाना. निधान लादे अप्रयासी. तरी का कष्टीचे सायासी. विश्वास माझी या बोलासी. ऐका श्रोते एकचित्ते. आम्हा साक्षी ऐसे घडले. म्हणून विनवितसे बळे. गुरुस्मरण असे भले. अनुभवा हो सकळीक. गुरुचरित्र कामधेनु. एकता होय महाज्ञानू. स्तोत्र
करोनी सावधानो एकचित्ते परियेसा श्री नरसिंह सरस्वती होते गाणगापुरी ख्याती महिमा त्यांचा अत्युन्नती सांगेन ऐका एकचित्ते तया ग्रामी होते श्री गुरु म्हणून महिमा असे थोरू जाणती लोक चहू राष्ट्रू समस्त जाती यात्रेसी येथे जाऊनी आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्र दारा धन संपत्ती जे जे इच्छिले होय जना लाधोनिया संतान नाव ठेविती नामकरण संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तसे अतिगहनी सदा ध्याये श्री गुरुसी असे मनी व्याकुळित चित्ते वेष्टीला असे भूत गुरुदर्शनात जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला निर्धार करोनी मानसी म्हणे पाहीन श्री गुरुसी अथवा सांडीन देहासी जड रूपे काय काज ज्याचे नाम स्मरण करता दैन्य हानी होय त्वरिता आपण तैसा नामांकिता किंकर म्हणत से याची बोलाची हेवा मनी धरोनी पहावा गुरुमूर्तीसी दाखवा कृपाळू बा सर्वभूती अति व्याकुळ अंतकरणी निंदा स्तुती आपली वाणी कष्टला भक्त नामकरणी करिता होय परियेसा गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेद श्रुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तांसी रक्षण दयानिधी अंतःकरण स्थिरू नव्हे बा श्री गुरु तू कृपा सागरू पाववेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तुची सखा भ्राता तुची कुळदेवता पारंपरी सदा कष्टचित्ता का हो देसी आता कृपा सिंधू भक्ता केबी होसी त्रैमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवासी तुची दाता तुझं वाचोनी आता कवणे दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिल्या वाचोनी न देव म्हणून असेल तुझे मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिले बली त्यात हो पाताळी बैसविले सृष्टीचा पोषक तुची देव एक तू ते मी मशक काय देऊ बाळापाशी आता काय मागे ताता एक श्री गुरुनाथा काय देऊ सेवा घेऊन या देणे हे सामान्य नाम नसे जाण दातृत्वासी तळी बावी विहिरी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्ष तसे मेघाची ही सेवा न करिता सभावा उदक पूर्ण सर्वा केवी करी नेने सेवा कैसी स्थिर नसे मानसी माझे वंशोवंशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेविले तुम्हासी संग्रह भूतसी तुझे चरणी आता मज जरी न देसी न हरी जिंतोनी व्यवहारी घेई न जाणा दिसतसे आता कठीणता गुरुनाथा दासमी अंकिता सनातन आपुले समान असेल कवन तयासवे मन कठीण कीजे हरी तुवा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवका बाळकांसी करू नये ऐसी कठीणता परियेसी बरवे न दिसे बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी अज्ञानी मायेसी मारी दरी माता त्या कुमारासी कोपन धरी कैशी अलिंगोनी हर्षी संबोखी पा माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊनी पितयासी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संबोखुनी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगू कोणा आता क्षमा करी करुणा करी ऐसे वनिते तुझ पिसे अजूनी तरी कैसी कृपा नये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले बेगी वत्सा लागी धेनू जैसी ठाकी भुवनू तैसे श्री गुरु आपणू आले जवळी येताचे गुरुमुनी वंदी नामकरणी मस्तक ठेवूनी चरण युग्मी हृदय मंदिरात बैसवणी व्यक्त पूजा उपचारित षोडश निधी आनंदभरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे मंगलाचरणं नाम प्रथमोध्यायः श्री गुरुदत्तात्रेय परणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 81. श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन
येऊन तुम्हीही माझ्यासोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता. प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल, त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे, त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग, धार्मिक उपाय, व्रत उत्सवांची माहिती, सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, कालभैरवाष्टक, विविध स्तोत्रे, मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनीही या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.